मित्रांनो, आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. कसं आहात मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, रिसेंटली आपले 2000 सबस्क्रायबरचा टप्पा आपण पार केला आहे. 2000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले. त्याबद्दल गेल्याच व्लॉगमध्ये मी तुमचे फार फार आभार मानले होते. असंच प्रेम आणि असाच पाठिंबा तुमच्याकडनं असू द्या. आज आपण नवीन व्लॉगला सुरुवात करणार आहोत आणि या व्लॉगमध्ये थोडं आपण बाहेर फिरायला जाणार आहोत. कणकवली तालुक्यातील डोंगराळ भागातनं जी गड नदी उगम पावते आणि ती गड नदी इथे येऊन समुद्राला मिळते, तो एक पॉईंट आज आपण बघायला जाणार आहोत. गड नदी आणि समुद्राचा जो संगम पॉईंट आहे तो आपण बघायला जाणार आहोत. जास्त वेळ न घेता आपण या जर्नीला सुरुवात करूया आणि तिथे पोचल्यानंतर मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर कसा आहे, काय बघण्यासारखं आहे आणि तिथे काय काय मिळतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्लॉगमध्ये कळतील. फायनली आपण आलो आहोत ते सर्जेकोट जेटीवर आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही जी जेटी आहे आणि या जेटीवर हे जे बाजूला जेटीला ट्रॉलर अँकर केलेले आहेत. बाजूला थोडं जाळीचं मेंटेनन्सचं काम चालू आहे आणि रिसेंटली म्हणजे जवळजवळ 3 ते 4 वर्षा अगोदर या जेटीचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि या जेटीला लागूनच हा जो संगम पॉईंट आहे, इथून जी गड नदी कणकवलीवरनं उगम पावते, म्हणजे कणकवलीचा जो डोंगराळ भाग आहे तिथून ती गड नदी उगम पावून इथे येऊन ही समुद्राला मिळते. आणि त्याची दृश्य एवढी मनमोहक आहे, तुम्ही नक्की जर या जवळपास आलात तर मालवण सिटीपासून 3 ते 4 किलोमीटरवर ही सर्जेकोट जेटी आहे आणि इथून तुम्हाला हा संगम पॉईंट पाहता येईल. एक्झॅक्ट तुम्हाला माझ्या मागे जी सुरूची झाडं दिसत आहेत, हा तळाशील आणि तोंडवळीचा एंड पॉईंट आहे आणि त्या ठिकाणीही तुम्हाला वाळू दिसते आणि मागे सुरूची जी झाडं दिसत आहेत इथे तळाशील आणि तोंडवळीचा एंड होतो आणि इथून ते सर्जेकोट ह्याच्यामधून ही जी माझ्या मागे खाडी आहे ही इथून येऊन समुद्राला मिळते, म्हणून या पॉईंटला संगम पॉईंट असं म्हणतात. मित्रांनो, तुम्ही जर पर्यटनासाठी कोळम किंवा मग सर्जेकोट या भागात जर येत असाल तर इथे बरेचसे होमस्टे आहेत आणि या सर्जेकोटला तुम्ही भेट द्या. इथे पण देखील वॉटर स्पोर्ट्स केले जातात, स्कुबा डायव्हिंग केलं जातं. तर इथे एक डाईव्ह सर्जेकोट म्हणून एक स्कुबा डाईव्ह सेंटर आहे, तर तिथे तुम्ही अवश्य भेट द्या. त्याचप्रमाणे संगमाच्या त्या बाजूला म्हणजेच तळाशील आणि तोंडवळीच्या बाजूला तिथे एक सागर वॉटर स्पोर्ट्स म्हणून आहे, सागर तारी.
त्यांचा हे वॉटर स्पोर्ट्स आहे, तर तुम्ही तिथेही या वॉटर स्पोर्ट्सची मजा लुटू शकता. त्याचप्रमाणे डायू सर्जेकोटचा पण वॉटर स्पोर्ट्स आहे आणि त्यांचा स्वतःचा पॅरासेलिंग पण आहे. तर तुम्हाला जर पॅरासेलिंगची मजा या नसतात म्हणजे या संगम पॉईंटवर जर घ्यायची असेल तर नक्की तुम्ही या डायू सर्जेकोटला भेट द्या. त्याचप्रमाणे जर तुम्ही वन डेसाठी जर या सर्जेकोट जेटीवर येत असाल तर इथे छोटी छोटी खानावळ म्हणजे छोटे छोटे जे हॉटेल्स आहेत घरगुती जिथे जेवण मिळतं, तर तीही सोय या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे छोटी छोटी दुकानं देखील इथे आहेत जिथे तुम्हाला स्नॅक्स मिळू शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही संध्याकाळचं या जेटीला व्हिजिट करायला येत असेल, सनसेट पॉईंट आहे इथे, तुम्हाला जर सनसेट बघायचं असेल तर तुम्ही नक्की संध्याकाळी या जेटीला व्हिजिट करा. संध्याकाळी आल्यानंतर इथे तुम्हाला स्नॅक्ससाठी एक भेळेचं दुकान आहे, चहा कॉफी किंवा मग बाकीचे जे काही खाद्यपदार्थ इथे मिळतात तर त्याचा देखील तुम्ही आस्वाद घेऊ शकता. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्ही पर्यटनासाठी कुठल्याही भागात जातात, नॉट ओन्ली सर्जेकोट जेटी, तुम्ही कुठेही म्हणा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फिरत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जी पण काही घाण करतो म्हणजे जर आपण प्लास्टिकच्या बॉटल्स यूज करत असो किंवा मग चॉकलेट रॅपर्स म्हणा किंवा मग खाण्याचे जे पदार्थाचे कागद असतात ते तुम्ही इतरत्र टाकू नका आणि त्याच्यामुळे घाण करू नका. जी पण काही तुमचे रॅपर्स किंवा प्लास्टिकच्या एम्प्टी बॉटल्स असतील ते तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जा आणि त्या योग्य त्या ठिकाणी डिस्पोज करा. आता आपण आलो आहोत ते सर्जेकोट गावाच्या एका टोकाला, एका बाजूला समुद्राकडची बाजू आहे ही. इथून आपल्याला 3 पॉईंट दिसतात आणि त्यातले जे 2 पॉईंट आहेत ते तुम्हाला बोटीने त्या पॉईंटवर तुम्ही पोहोचू शकता किंवा तुम्ही त्या पॉईंटला तुम्ही व्हिजिट करू शकता. तर जे 2 पॉईंट आहेत त्याच्यामध्ये एक आहे तो कवडा रॉक म्हणजे कवडा आयलंड आणि दुसरा आहे तो शेल पॉईंट म्हणजे शंखशिंपले मिळण्यासाठी एक पॉईंट आहे तर तो शेल पॉईंट. तर हे जे 2 पॉईंट आहेत इथे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला बोट अरेंज करावी लागेल आणि ही जी बोट सर्व्हिस आहे ही तुम्हाला चिवला बीचवरनं प्लस सर्जेकोट बंदर जेटी किंवा मग तळाशील या तिन्ही ठिकाणावरनं तुम्हाला त्या ठिकाणी बोट अरेंज होऊ शकते. तर आपण बघूया हा पहिला पॉईंट. माझ्या मागे आहे तो आहे एक पॉईंट सुवर्णकडा आणि बरोबर ह्या बाजूला आहे तो शेल पॉईंट. हा जो छोटा बीच दिसतोय हा आहे शेल पॉईंट आणि हा जो तिसरा पॉईंट आहे अंदुक आहे तो आहे कवडा आयलंड. तर ह्या कवडा आयलंडवर जर तुम्ही गेलात तर साधारण 3 ते 4 एकरमध्ये पसरलेला किंवा त्याच्यापेक्षा थोडा अधिक असेल तर हा कवडा आयलंड आहे. जर तुम्ही कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलात पर्यटनासाठी तर कवडा आयलंडला नक्की भेट द्या. कवडा आयलंडचा स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार आहोत, नक्कीच बनवणार आहोत. आणि तिथे गेल्यानंतर साधारण तुम्हाला एक अर्धा दिवस पाहिजे कवडा आयलंड फिरण्यासाठी. आणि तिथे सी अर्चिन म्हणून एक माशाचाच एक प्रकार आहे ते तुम्हाला तिथे बघायला मिळतं. आणि तिकडे कोकर किंवा मग मोठी तांबोशी जर तुम्ही रॉड फिशिंग करत असाल तर हे तिथे कॅच होतं. तर तुम्हाला फिशिंगचाही आनंद तिथे तुम्ही घेऊ शकता. आणि हा आहे पूर्ण संगम पॉईंट. आता या साईडला जे एंडचं टोक दिसतं ना
हे आहे तळाशील तोंडवीचं एकटोक, ह्या बाजूला सर्जेकोट जेटी, आणि ही जी मधून येते ही आहे गडनदी, जी येऊन समुद्राला मिळते. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर ही माहिती पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बाजूची जी बेल आयकॉन आहे ना, ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.